श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिव विरञ्चिनोतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपात् भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परमकिमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केली आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
पंढरीश परमात्म्याचे असणारे लढीवाळ भक्त, साधकांचे मायबाप, अनाथांची माय, ज्ञानियांचे असणारे शिरोमणी, योग्यांची माऊली, आळंदी निवासी असणारे संत श्री ज्ञानेश्वर महाराज 6 दिवस झाले आपण या ठिकाणी ज्ञानोबारायांचं असणारं जीवन चरित्र आणि त्यांचे समकालीन असणारे सर्व संत महात्मे, सावता महाराज असतील, गोरोबा काका, जनाबाई, नामदेव, या सर्व संत मंडळींचं चरित्र अल्प प्रमाणात आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. श्री क्षेत्र माऊली नगर, ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पुनीत झालेली, पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये ज्ञानोबारायांचं असणारं चरित्र गायन करण्याचं आणि श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. आणि म्हणून असणारी आपली सप्ताह कमिटी, माऊली तरुण मंडळ, माऊली नगर आणि त्यांना सहकार्य करणारे आपण सर्व ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असे सर्व ग्रामस्थ मंडळी, आपणालाही कोटी कोटी धन्यवाद देतो की या वर्षाची असणारी जी सेवा आहे ती माझ्यासारख्या पामराला आपण या ठिकाणी सुपूर्त केली. आणि आमचं भाग्य असं की जीवनातली पहिली कथा ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तर याच ठिकाणाहून प्रारंभ झाला. बरं, संत शिरोमणी सावता महाराजांचं असणारं जीवनचरित्र 2-3 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपण सर्व मंडळींच्या माध्यमातून तेही चरित्र करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. आणि ते जीवनातली माझ्या पहिली कथा म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे थोडे. 6 दिवसापासून या ठिकाणी आज आपल्या कथेचा 7वा दिवस म्हणजे सांगतेचा दिवस. ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी चालू होतं. पवित्र पावन असणारा ग्रंथ, त्या ग्रंथाच्या पारायणाची सांगता ही आज या ठिकाणी अगदी उत्साहामध्ये झाली. ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व केलं ते असणारे आमचे हरिभक्ती परायण नितीन महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आळंदीवर्ण या ठिकाणी आलेले आमचे अनिल महाराज असतील, माऊली महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. वयोवृद्ध, तपोवृद्ध, स्वतः कीर्तनकार आहेत, रोज या ठिकाणी कथेला हजर आहेत. कथा श्रवणापेक्षा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी येतात. बरं, आम्ही काय कथा सांगणार त्यांना, म्हणून असणारे आमच्या हरिभक्ती परायण आई साहेब, तुरक नेताई, त्याही रोज या ठिकाणी कथेला उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आमचे हरिभक्ती परायण नामदेव महाराज अंतरे, वयोवृद्ध, तपोवृद्ध ही मंडळी सर्व, त्यांनाही धन्यवाद देतो. अजूनही बरेचसे महाराज मंडळी या ठिकाणी येत आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. दूर दूरवरून आपण सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी रोज या ठिकाणी येतात. अगदी एकाग्र चित्तेनं माऊलींचं असणारं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण करता, म्हणून आपणालाही धन्यवाद देतो. रोज या ठिकाणी कथा झाल्यानंतर प्रसादाची, महाप्रसादाची व्यवस्था ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी केली असेल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी द्रव्यदान म्हणजेच वर्गणीच्या रूपानं अगदी उदात्त हेतूनं धर्माचं कार्य आहे आणि ते व्हावं, असंच पुढे अविरतपणे चालत राहावं म्हणून देणगीदार, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. अनेकांचा सहभाग आहे, अनेक या ठिकाणी झटतायत, काम करतायत.
म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी की 7 दिवस आपल्याला त्यांच्या संगीताच्या माध्यमातून अगदी मंत्रमुग्ध या मंडळींनी आपल्याला केलं. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे ती असणारे आमचे संत सावता महाराज साऊंड सिस्टम, त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर सुंदर झाकी या ठिकाणी आपण नयनरम्य अशी झाकी आपल्याला पाहायला मिळाली. तर ज्यांनी ज्यांनी या पात्रामध्ये या भूमिका करत असताना ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आपल्याच परिसरातले असणारे सर्व भक्त मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या सर्व पात्रांना या ठिकाणी साकार केलं ते असणारे आमचे हरिभक्ती परायण दिलीप महाराज खळदकर यांनाही धन्यवाद देतो. आमचे चौकदार महाराज असतील, विनेकरी महाराज, सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्या कथेला मी प्रारंभ करतो. कालपर्यंत आपण कथाभाग पाहिला ना. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई, निर्गुण भक्ती काय असते याचा पुरेपूर अनुभव, तो आनंद माझ्या ज्ञानोबरायांनी उपभोगला. नाथ संप्रदायाची असणारी त्यांना दीक्षा, ज्ञानोबरायांपर्यंत नाथ संप्रदाय आला. बरं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजळी. ज्ञान देवापर्यंत ही परंपरा आली. पसायदान मागितलं माझ्या माऊलीनं, आपण श्रवण केलं, सांगितलं गुरुदेवांना म्हणजेच निवृत्ती दादांना, दादा असणार हे ज्ञान नाथ संप्रदायाचे, संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, जड जीवांचा उद्धार व्हावा म्हणून इच्छा प्रकट केली की असणार हे ज्ञान सर्वांसाठी खुलं व्हावं. आता हे सीमित राहून चालणार नाही म्हणून गुरुदेवांनी प्रार्थना मान्य केली, आशीर्वाद दिला. ज्ञानदादा, तुझी जशी इच्छा असेल तुझा असणारा संकल्प सिद्धीत जावो. आणि तसंच झालं. ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, चांगदेव 65, अमृत अनुभव, हरिपाठ, ज्ञानोबारायांचे असणारे विरहिणी, अभंग रचना, हे संपूर्ण ज्ञान. आणि हे दुसरं तिसरं ज्ञान नाही, हे वेदाचं असणारं ज्ञान आहे. बरं, मराठी वाङ्मयामध्ये तयार केलं, कारण संस्कृत कोणाला कळत नव्हतं. आणि मग कसा उद्धार व्हावा यांचा, हे ज्ञान यांच्यापर्यंत पोहोचावं कसं, सर्वसामान्य जीवापर्यंत. म्हणून संतांना दया आहे. संस्कृत मधलं ज्ञान प्राकृत मध्ये त्याचं लिखाण केलं. 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा आहेत बरं ज्ञानेश्वरी मध्ये. आपल्याला लवकर एक भाषा जमत नाही, 56 भाषा. हे सगळं तत्वज्ञान माझ्या माऊलींनी जगासाठी अर्पण केलं. म्हणजे जीवनामध्ये स्वतःसाठी काही केलंच नाही. जे काही कष्ट घेतले, जे काही परिश्रम घेतले, पूर्ण जगासाठी घेतले. बरं, आणि मग आता इच्छा झाली की सगुण भक्ती काय असते, भक्तीचा महिमा काय, संत संगतीमध्ये मिळणार सुख, आणि तो संकल्प मनामध्ये घेऊन ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले. भगवंताला विनंती केली, पांडुरंगा, तुमचे असणारे लढीवाळ भक्त नामदेव महाराज, आणि मग त्यांच्यासोबत तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगू, ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला गेले म्हणजे तीर्थानं त्यांना पावन करावं यासाठी नाही गेले, तीर्थ पावन करण्यासाठी गेले. ज्ञानोबारायांच्या स्पर्शानं ती तीर्थ पावन झाली, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठा हेतू जर काय असेल तीर्थयात्रेचा, तर तो म्हणजे असणारा हा वारकरी संप्रदाय, ज्याचे पाये रचे ते माझे ज्ञानोबाराय. हा संप्रदाय भारतभर कान्याकोपऱ्यामध्ये याचा प्रचार प्रसार व्हावा, हा उदात्त हेतू होता. आणि म्हणून अनेक तीर्थांना भेटी देत देत ही सर्व संत मंडळी, आपण काल प्रसंग श्रवण केला.
कबीर महाराजांच्या घरी काशीला हे सर्व संत मंडळी जातात. संत उपवासी जाऊ नये म्हणून कबीर महाराजांचा असणारा पुत्र कमाल यानं कमाल केली महाराज. प्राणाची आहुती दिली आणि संतांच्याच कृपेनं त्यांच्या पुण्याईच्या संकल्पानं कमालाचा सुद्धा त्या ठिकाणी असणारा देह जिवंत केला. आनंद झाला कबीर महाराजांना. सर्वांना आशीर्वाद देत ही सर्व संत मंडळी काशीवरनं निघाले आणि आता महाराष्ट्रामध्ये आली. चंद्रपूर या ठिकाणी सर्वांना तहान लागली, परत पाणी मिळेना आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात, मुक्ताई आता तुम्ही पाण्याची व्यवस्था करा. आणि मग मुक्ताईने त्या ठिकाणी असणारा एक दगड बाजूला केला तर दगडाखालून पाणी निघालं. त्या ठिकाणी आजही चंद्रपूर मध्ये ते ठिकाण आहे. ज्ञानोबा आणि मुक्ताईचं तिथे मोठी वारी भरते आजही. कुठे? चंद्रपूर या ठिकाणी. बरं, पुढे हे सर्व मंडळी दक्षिण भारतामध्ये आले. तिथे रामेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं. पुढे कर्नाटक मध्ये आले. तेथे सायनाचार्यांना जिवंत केलं माझ्या ज्ञानोबरायांनी. आणि अशी तीर्थयात्रा करत महाराष्ट्राच्या जागृत मुलखाकडे ही सर्व संत मंडळी आली. त्या ठिकाणी चाकण या ठिकाणी चाकण या ठिकाणी असणारे महिपतीराव यांची असणारी कन्या सीतामाई ही कराडच्या रामरायाला दिली होती. सर्व कीर्तनाला यायची. सीतामाई पण कीर्तनाला येत असत, पण तिचे असणारे मालक मात्र कधी कीर्तनाला आले नाही. परमार्थाला ते थोतांड मानायचे. सीतामाईंना वाटायचं संतांनी आपल्या घरी आणावं, त्यांचं स्वागत करावं, त्यांची पूजा अर्चा करावी. पण मात्र मालकांना हे मान्य नव्हतं, त्यांच्या असणारे पतीला. पण आता काय करावं? सीतामाईंनी श्रवण केलेलं होतं की ज्ञानोबा राय ही संत मंडळी मेलेले माणसं सुद्धा जिवंत करतात. मग त्यांनी संत मंडळी घरी यावेत, पतीनं आपलं ऐकावं म्हणून काय केलं ऐकून ठेवा. आपल्या एकुलत्या एक मुलाला त्यांनी हिरकणी पाजली आणि त्या हिरकणीनं असणारा तो मुलगा मृत झाला. त्यानं देह ठेवला. इकडे पहा माझ्या. मुलगा गेला. कशासाठी मुलाला मारलं? रामराय आता शोक करू लागले. मुलाचे असणारे वडील, एकुलता एक मुलगा गेला, माझा युवराज गेला, आता उत्तराधिकारी कोण याची चिंता ते करू लागले. सीतामाईनं सांगितलं थोडासा वाढवा, तानपुरा बंद केला तरी चालेल. सीतामाईनं सांगितलं आपल्या पतिराजांना, म्हटले तुम्ही आजपर्यंत कधी संतांना घरी आणलं नाही, त्यांना कधी भोजन दिलं नाही, आणि त्याचाच हा प्रताप आहे. म्हटले त्या ज्ञानोबारायांना आपल्या घरी आणा, त्यांना भोजन द्या, मुलगा जिवंत होईल म्हटले आपला. त्यांना शरणागती, त्यांची शरणागती करा. मग त्यानंतर रामराया आपला मुलगा जिवंत व्हावा म्हणून संतांना घरी आमंत्रण दिलं. संत घरी आले, त्यांना भोजन दिलं. सीतामाईनं सांगितलं संत घरी यावे म्हणून मी माझा मुलगा मारला, तुम्ही याला जिवंत करा, नाहीतर माझ्या मालकाची परमार्थावरची जी श्रद्धा आहे ती कधीही बसणार नाही. ज्ञानोबारायांनी त्याही मुलाला जिवंत केलं. पुढे ही सर्व मंडळी जयसिंगपूरला आली. तिथे एक राजा होता आणि आतापर्यंत त्याला त्याच्या प्रपंचामध्ये सर्व मुली झालेल्या होत्या. आता परत त्याची असणारी पत्नी गर्भवती होती.
आणि त्या राजानं पत्नीला सांगितलं, जर आता तुला मुलगा नाही झाला तर तुझा शिरच्छेद करीन म्हटलं. दाशी सांगते, मुलगा झाला तर ठीक, नाहीतर मी तुमचं मरण वाचवते म्हटले. काळजी करू नका राणीसाहेब. आणि कर्म धर्म संयोगानं त्या राणीला मुलगीच झाली. तो जयसिंग राजा होता. राणी सांगते, महाल बंद करा आणि मुलगा झाला अशी घोषणा करा. महाल बंद केला. दाशी पळतच राजाकडे जाते, सांगते, महाराज आनंदाची बातमी, तुम्हाला मुलगा झाला. त्या दाशीला अलंकार दिले आणि राजानं सांगितलं, मला माझ्या मुलाचं तोंड पाहायचंय, मुख पाहायचंय. दाशीनं सांगितलं, म्हटले, नाही महाराज, तुम्हाला बाळाचं मुख पाहता येणार नाही. म्हटले, का? ज्योतिषानं सांगितलंय या मुलावरती 15 वर्ष राजाची नजर पडता कामा नाही. ही दाशीनी केलेली युक्ती, राणीचे प्राण वाचावेत म्हणून. आणि मग आता राजानं ते मान्य केलं. चला म्हटले, आतापर्यंत सगळ्या मुलीच झाल्या होत्या, मुलगा झालाय आता. आणि मग नाही 15 वर्ष मुख पाहता आलं तर काय होणार आहे, पण माझ्या राज्याला वारस तर मिळाला म्हणून आनंदी होता. त्या मुलीला आता मुलाचे पोशाख घालू लागले. त्या मुलीला सर्व युद्धशास्त्र शिकवलं. जयसिंग राजानं एकदा दुसऱ्या राज्यावरती स्वारी केली. त्यात शेजारच्या राजानं त्याला मदत केली. मग जयसिंग राजा त्या राजाला सांगतो, तुझी जी कन्या आहे ना ती माझ्या मुलाला देऊन टाक म्हटले, त्यांचा विवाह करू. त्यानंही मान्य केलं आनंदानं. आणि मग शेजारच्या राजाची असणारी मुलगी आणि ही मुलगीच, दोघांचा विवाह झाला. पोशाख मात्र ती पुरुषाचा घालत असे. काही दिवसानंतर त्या मुलीच्या लक्षात आलं की माझा जो विवाह आहे तो मुलाशी झालेला नाही, मुलीशी झाला आहे. आणि मग तिनं आपल्या वडिलांना सांगितलं. म्हटले, अहो तुम्ही माझा विवाह एका मुलीशी लावून दिला म्हटले. त्या राजानं सैन्य सिद्ध केलं आणि जयसिंग राजावरती आक्रमण करून तो राजा आला. जयसिंग राजाला समजलं की आपल्या व्याहीच आपल्यावर आक्रमण करून आला. दोन्ही सैन्य समोरासमोर आले आणि आता या मुलीला समजलं की आता मला परीक्षा द्यावी लागणार आहे, नक्की मी मुलगा आहे का मुलगी आहे. आणि त्यात समजेल मी मुलगी आहे. नाहक अनेक लोक या युद्धामध्ये मारले जातील, त्यापेक्षा मीच आत्महत्या करते म्हटली. ती एका कड्यावरती जाते, उडी टाकणार. तेवढ्यात ज्ञानोबारायांची दिंडी त्या ठिकाणी येते. पाहिलं तर संत आहे. मग तिने विचार केला, मरायचं तर आहेच आहे, पण मरण्या अगोदर संत महात्मे दिसतायत, त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग आपला देह संपवू. दर्शन घेतलं ज्ञानोबारायांचं आणि ती रडू लागली. पोशाख मात्र मुलाचा आहे. ज्ञानोबाराय उठवतात, म्हणते, तू का रडतोस? ती सांगते, मी मुलगी आहे. तिने सर्व हकीकत सांगितली. मग निवृत्तीनाथ सांगतात, या मुलीचा मुलगा करा ज्ञानोबाराय. तुम्हाला शरण आली ती. ज्ञानोबांनी त्या मुलीच्या मस्तकावरती हात ठेवला आणि काय चमत्कार, त्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये झालं महाराज. जी ही निमिष मात्रे देह निमिष मात्रे देह बालनीला, जी ही 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 निमिष मात्रे देह बालनीला, निमिष मात्रे देह बालनीला, जी निमिष मात्रे देह बालनीला, निमिष मात्रे देह बालनीला. श्रीचा चिके
श्रीताची केला पुरुष उभा त्याचे नवल कोण तारी जड जीवा 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 श्रीताची केला पुरुष उभा श्रीताची केला पुरुष उभा त्याचे नवल कोण तारी जड जीवा त्याचे नवल कोण तारतील जीवा त्याचे नवल कोण तारतील जीवा त्याचे नवल कोण तारतील जीवा जीही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. आणि मग आता त्या मुलाला घेऊन रणांगणामध्ये जातात, युद्ध थांबवतात. ज्ञानोबाने त्यांचा परत विवाह लावला आणि मग असणारी ही सर्व तीर्थयात्रा संपवून पंढरपूरच्या दिशेनं हे सर्व संत महात्मे निघाले. पंढरपूर मध्ये आले, चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिक रायाचं दर्शन, आणि तिथनं जे नामदेव महाराज पळत निघाले का, कितीतरी दिवसांचा भगवंताचा झालेला विरह तो नामदेव महाराजांना सहन होत नव्हता. सगळ्यांच्या पुढे पळत होते. पळतच राऊळामध्ये आले, भगवंताच्या समोर लोटांगण घातलं नामदेव महाराजांनी. भगवंत विटेवरनं खाली आले, रडू लागले नामदेव महाराज. किती दिवसांनी भेट झाली पांडुरंगाची. भगवंतानं जवळ घेतलं, आलिंगन दिलं. नामा, अरे किती दिवसापासनं मला तुझा विरह झाला रे. कारण भगवंताला सुद्धा नामदेव महाराजांशिवाय करमत नव्हतं. नामदेव महाराज रडू लागले. आपल्या पितांबरानं पांडुरंगानं नामदेव महाराजांचे असणारे नेत्र पुसले, मस्तकावरनं हात फिरवला. आनंद झाला सर्वांना. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई माता, ही सर्व संत मंडळी आता पंढरपूर मध्ये आली. आणि जेव्हा केव्हा आपण तीर्थयात्रा करतो, तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपण काय करतो, हा भोजन देतो की नाही. त्याला मावंद्याचं भोजन असं म्हटलं जातं. आपल्याकडे मावंद झाला तो शब्द, मावंद्याचं भोजन. बरं, मग आता हे भोजन द्यायचं सर्वांना. म्हणजे भोजन कोणी दिलं, प्रत्यक्ष भगवंतानं मावंद्याचं जेवण दिलं. भगवंत पंढरपूर मधले असणारे जे ब्राह्मण आहेत, निमंत्रण देण्यासाठी स्वतः निघाले. निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, सावता महाराज, चोखा मेळा, बंका पुढे आले. पुढे भाले घेऊन आहे. सनकादिक मुनी पण दोन्ही बाजूला उभे आहेत. आणि नामदेव महाराज भगवंताच्या मागे आहेत. नामया पाठी चाले केशीराज, लावावया रज चरणांचे. पंढरपूर क्षेत्रामध्ये आमंत्रण दिलं. सर्व ब्रह्मवृंद मंडळी भोजनासाठी येतात. भगवंताने सर्व सिद्धींना पाचारण करून सुंदर असा स्वयंपाक केला. पंचपक्वांना भोजनाची तयारी माझ्या भगवंतानं केली. सर्वांना त्या ठिकाणी रत्न जडित अशा पाटावरती बसवलं. सर्वांची पूजा केली आणि षडरसाचे भोजन तयार झाले. मग संकल्प सोडी याला नामयाच्या करे आणि भक्त जय जयकार गरजिनले. नामदेव महाराजांच्या हाताने संकल्प सोडला. सुंदर अशा पंक्ती बसल्या संत महात्म्यांच्या. सर्वांनी भोजन केलं. सर्वांना आता त्या ठिकाणी विडे दिले, सर्वांना अक्षदा दिल्या आणि या सर्वांनी त्या अक्षदा नामदेव महाराजांच्या मस्तकावरती वाहिल्या.
भगवंत ब्राह्मणांना सांगतात, संतांवरती तुमची अशीच कृपा राहू द्या. आणि मग आता ब्रह्मवृंद मंडळी सांगतात, आता तुम्ही भोजन करा. देव सांगतात, मी संतांच्या पंक्तीत जेवणार आहे म्हटलं. आणि मग संत पंगत बसली. देव स्वतः नामदेवाला स्वतःच्या हातानं जीव घालू लागले. ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ता यांना पण भगवंत स्वतःच्या हातानं भरवतायत, भोजन देतायत. भगवंत मात्र ब्राह्मणांच्या वेशामध्ये होते. त्यांनी नामदेव महाराजांच्या पात्रामध्ये जे काही उष्ट शिल्लक होतं की नाही, तो प्रसाद भगवंतानं ग्रहण केला. नामयाचे उच्चिष्ट स्वीकारिले देवे आणि कौतुक अवघे पाहती द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणांना नाही आवडलं हे. ते सांगतात, नामदेवाचं उच्चिष्ट तुम्ही का सेवन केलं? हे वेदशास्त्राला मान्य नाही. हा सोहळा पावन झाला नाही. ब्रह्मवृंद मंडळींनी सांगितलं, असं करा म्हटले. या नामदेवालाच वळीत टाका म्हटले. भगवंताला उष्ट खाऊ घालतो म्हणल्या. आणि ब्राह्मण वेशामध्ये असणाऱ्या भगवंताला हे ब्राह्मण सांगतात, तुम्हाला याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. स्वतः भगवंताला बोलताय. भगवंत म्हटले, सांगा काय प्रायश्चित्त घ्यायचं ते मी घेईन, पण या संतांवरचं प्रेम तुम्ही कमी करू नका. ते प्रेम असंच राहू द्या. मग आता सगळे चंद्रभागेच्या काठावरती येतात. भगवंताला स्नान घातलं, मंत्राने भगवंताची शुद्धी केली. आता भगवंताची कोण शुद्धी करत असतं का? पण आता यांचं म्हणणं होतं म्हणून भगवंतानं तीही लीला केली. सर्व असणारे ब्राह्मण घरी जातात. भगवंत संतांना सांगतात, हे कर्मठ असणारे ब्राह्मण, यांनी मला ओळखलं नाही, यांना माझी ओळख व्हावी अशी माझी इच्छा आहे. मग सर्व ब्राह्मणांना परत आमंत्रित केलं. सर्व आले आणि त्या ठिकाणी भगवंतानं विश्वरूप दाखवलं. आणि मग त्यांचा असणारा भ्रम दूर झाला. ते सर्व शरण जातात भगवंताला. आणि मग असणारे ब्रह्मवृंद मंडळी सांगू लागले, म्हटले, भगवंता आज आम्हाला कळालं की तुमचं या भक्तांवरती किती प्रेम आहे. आणि त्याच ठिकाणी भगवंत लुप्त झाले. असणारा हा मावंद्याचा कार्यक्रम पूर्णत्वास गेला. कारण माझा हा जो भगवंत आहे ना, हा भगवंत स्वतः सांगतो, माझं भक्तांवर किती प्रेम आहे. जेवढं प्रेम मी माझ्या पत्नीवर म्हणजे लक्ष्मीवर सुद्धा कधी एवढं प्रेम केलं नाही. ब्रह्मदेव माझे असणारे चिरंजीव आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा मी कधी एवढं प्रेम केलं नाही एवढं माझ्या भक्तांवर माझं प्रेम आहे. आणि म्हणून तो असणारा भगवंत वैकुंठ सोडून देतो. वैकुंठ सुद्धा आवडत नाही त्याला. भगवंताचं राहण्याचं ठिकाण कोणतं? वैकुंठ. आणि महा असणारा भगवंत या सुखा कारणे देव वेढावला. या सुखा कारणे देव वेढावला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत वैकुंठ सोडून संत धन्य धन्य ते संतांचे सदन. धन्य ते संतांचे सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. हो
किती दिवस राहिला? 1-2 दिवस? अहो नाही नाही नाही, नाथबाबांच्या घरी 36 वर्ष माझा भगवंत राहिला. किती वर्ष? 36 वर्ष. काय केलं तिथं राहून? आराम केला का? सेवा घेतली का नाथबाबांकडनं? नाही ना. पाणी वाहण्याचं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. किती हलक्यातलं हलकं काम आहे. पण हे सुद्धा माझ्या भगवंतानं केलं का? त्या संतांची संगती घडावी आणि त्यामध्ये जो आनंद आहे तो मला मिळावा. मला वैकुंठात नाही करमत म्हटलं एकट्याला, मला संत मेळ्यामध्ये करमत. म्हणून तर विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, त्यांच्यात माझ्या भगवंताला करमत. आणि म्हणून हसणारा भगवंत काही ना काही कारण शोधून भक्ताच्या घरी येत असतो. अहो चोखोबारायांचं तर बाळांपण केलं माझ्या पांडुरंगाने, केलं ना. कथाभाग आपण श्रवण केलं असेल. आई साहेबांचे दिवस भरत आले. चोखोबा महाराजांच्या पत्नी सोयराबाई, आणि मग सांगितलं चोखोबारायांना पत्नीनं. म्हटले अहो आपल्या घरात दुसरं स्त्री कुणी नाहीच, मी एकटीच आहे. माझे दिवस पूर्ण होत आलेत, मग आता बाळांपण करायचं ना माझं, मग कुणीतरी पाहिजे ना घरात. म्हटले मग काय करू? जा म्हटले तुमच्या बहिणीला घेऊन या, निरोप द्या. चोखोबा महाराज घराच्या बाहेर पडले. आणि साधू संतांचा नियम आपल्याला माहित आहे. त्यांचा धंदा काय आहे? काय धंदा आहे माझ्या साधू संतांचा? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अरे मग या नामस्मरणानं काय झालं? रात्रंदिवस त्या पांडुरंगाचं भजन करून प्राप्त झाली ना. घरातनं बाहेर पडले, नामस्मरण करत करत ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी, या स्थितीवरती आरूढ झालेले हे संत महात्मे. आणि भक्त भक्त तरी कुणाला म्हणतात? तो कुणाला म्हणायचं भक्त? भक्त त्यालाच म्हणावं भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. केले आशा पाशा निवारणी, केले आशा पाशा निवारणी. विषय तुझा विषय तुझा झाला नारायण. शबाश निवारोणी, गेले शबाश निवारोणी. विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्यांचा झाला नारायण. वा वा. कुणाला म्हणावं भक्त? की भक्त ऐसे जाना जे देही
उदास संपला तोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्यांना भगत भक्त त्यांनाच म्हटलं जातं ज्यांना देहाचा विसर पडतो. यांचं तेच झालं. घरातनं बाहेर पडले, नामस्मरण करू लागले, नामस्मरणामध्ये एवढे दंग झाले, पत्नीनं सांगितलेलं काम सुद्धा विसरले आणि बहिणीच्या गावाला जायचंय आपल्याला हेही लक्षात नाही. दुसऱ्याच वाटेनं कुठेतरी निघून गेले. आणि भक्ताची जेव्हा ही स्थिती होते ना तेव्हा त्यांचा पाठीराखा जर कोण होत असेल तर तो परमात्मा होत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे म्हणजे भक्तावर संकट येऊ देत नाही. पण त्यासाठी भक्ती तशी असावी लागते. चोखोबारायांसारखी, गोरोबा काकांसारखी. तेव्हा तो सहकार्य करतो, तेव्हा येतो, तसा नाही येत. चोखोबाराय निघून गेले. इकडे आई साहेब वाट पाहत आहेत. कधी ननंद येते, कधी ननंद येते. भगवंताला काळजी पडली, अरे माझ्या चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण करायचंय. भगवंतानं चोखोबारायाच्या बहीण चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. दिगंबर महाराजांनी की चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार. हाका मारी. त्याच्या अगोदर मला एक सूचना द्यायची. सोपान डोकरे, सोमनाथ डोकरे यांचा मोबाईल सापडलेला आहे. तो त्यांनी देणगी काउंटर वरनं घेऊन जावा. नेलाय का? नसेल नेला तर घेऊन जा. कारण ह्या मोबाईल म्हणजे आज एवढी काळाची गरज झाली महाराज. एक वेळेस जेवण नसलं तरी चालेल, मोबाईल पाहिजे. ऐका, भगवंत विटेवरनं उतरले, चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं. एवढे सुंदर दिसत होते परमात्मा. नऊवारी लुगडं नेसले, साडी, मस्तकावरती सुंदर असा कुमकुम तिलक आहे, कुंकू लावलं, पदर डोक्यावरती आहे. भगवंतानं पदर डोक्यावरती घ्यावा. आणि आपण महिला असून घेत नाहीत. आता राहू द्या, घेत जावं बरं. आणि म्हणून भगवंतानं तो सुंदर डोक्यावरती पदर आहे. आणि मग आता बाळंतपणासाठी लागणारं साहित्य, त्याचं सुंदर असं गाठोडं तयार केलं बरं. माथ्यावरती घेतलं. भगवंत निघाले, आले तेर डोकीला. आणि आल्यानंतर दारावरती थाप मारली. वहिनी उघडा दार, हाका मारी. काय भक्ती असेल व या महात्म्यांची, या संतांची. भगवंताने यांचं हलक्यातलं हलकं काम सुद्धा माझ्या परमात्म्यानं केलं महाराज. म्हणून हा भगवंत फार कृपाळू आहे. आणि म्हणून या भगवंताला जर कुठं करमत असेल तर संतांच्या द्वारामध्ये, संतांच्या घरी या परमात्म्याला करमत. म्हणून वैकुंठ सोडून येतो. आणि मग तेच हे ब्रह्मवृंद मंडळी सांगू लागले, भगवंता आम्हाला माफ करा बरं. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव
वैष्णव सदा आवडले वैष्णव सदा नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैकुंठ आवडत नाही म्हटले ते शेषाचा असणार शयन भगवंत. हा, शेषाच्या आसनावरती म्हणजे शयनावरती झोपलेला असतो भगवंत, ते सुद्धा आवडत नाही म्हटले मला वैष्णव सदना आवड आहे. आणि मग ते आता त्याची प्रचिती या ब्रह्मवृंद मंडळींना आली. भगवंताची त्या ठिकाणी सर्वांनी क्षमा मागितली. भगवंता आज कळालं आम्हाला तुम्ही नामदेव महाराजांच्या पात्रातलं उष्ट का खाल्लं, कारण तेवढं प्रेम आहे म्हटले तुमचं. कलियुगामध्ये नामदेवांचं उष्ट खाल्लं माझ्या परमात्म्यानं. द्वापार युगामध्ये उष्ट खाल्लं ना कोणाचं. अहो गाया घेऊन माझा परमात्मा जेव्हा रानामध्ये जायचा की नाही, आणि मग गेल्यानंतर असणारे हे सगळे सवंगडी परमात्म्याची रोज परमात्म्यासाठी मिष्टान्न घेऊन यायचे घरून. कोणी लाडू आणावेत, कोणी बर्फी आणावी, कोणी माखन मिश्री आणावी. आणि जेव्हा गाया चारून व्हायच्या, दुपारची वेळ व्हायची निहारीची, आणि मग त्यावेळेस सर्वांनी वटवृक्षा खाली सावलीला बसावं. मग एका एका गोपाळानं आणलेले ते पदार्थ भगवंताला द्यावे, भगवंताने ते आवडीनं खावेत. तर त्या सवंगड्यांमध्ये मधुमंगल नावाचा एक भगवंताचा फार आवडता मित्र सवंगडी. छोटासा होता, दिसायला खूप सुंदर होता तो, पण मात्र घरची फार त्याची गरिबी. आज जर खायला मिळालं तर उद्याची पंचाई, अशी त्याची घरची परिस्थिती. मग तो काही आणत नसायचा, शिदोरीच त्याच्या सोबत नसायची. त्याच्यासाठी भगवंत घरून शिदोरी घेऊन यायचे. मैयाला खोटं बोलायचे भगवंत. छोटीशी भगवंत सांगायचे, मैया अगं मला 2 शिदोऱ्या देत जा. यशोदा मैयानं विचारो, कान्हा एका शिदोरीने तुझं भागत नाही का रे. कान्हानं सांगावं, अगं मैया दुपारची वेळ झाली, पहिली शिदोरी खाल्ली ना मला परत नंतर भूक लागते. आणि म्हणून 2 शिदोऱ्या भगवंत घेऊन यायचे. एक शिदोरी स्वतःसाठी आणि एक मधुमंगलासाठी. मधुमंगलानं एक दिवस विचार केला, अरे हा परमात्मा माझ्यासाठी रोज त्या ठिकाणी शिदोरी घेऊन येतो, मग माझं कर्तव्य ना एक दिवस का होईना पण आपल्या घरून भगवंताला काहीतरी न्यावं. म्हणून मग मधुमंगलानं आईला सांगितलं, म्हटले मैया अगं तो कृष्ण माझ्यासाठी रोज शिदोरी घेऊन येतो, मला असं वाटतं एक दिवस तरी घेऊन जावं काहीतरी. आईनं सांगितलं मधुमंगला, अरे घरात काहीच नाही रे. 3 दिवसाची शिळी कढी, 3 दिवसाची होती बरं, एका गाडग्यामध्ये ठेवलेली होती. ते असणारं गाडगं मधुमंगलाकडे दिलं आईनं. बस म्हटलं एवढंच आहे घरात. मधुमंगलानं विचार केला, म्हटले चला एवढं का होईना पण मी माझ्या परमात्म्याला नेणार आहे म्हटलं. आणि मग ते असणार तो जो ते गाडगय कढीचं त्या दिवशी मधुमंगलानं ते आणलं. दुपारची वेळ झाली, सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या, मिष्टान्न भगवंताला देऊ लागले सर्व. कोणी रबडी देतय, कोणी त्या ठिकाणी लाडू देतय, कोण जिलेबी देतय, काय काय पक्वान्न गोपाळांनी आणलेले भगवंत खात होता. मधुमंगलाचं लक्ष आपल्या कडीकडे गेलं, पाहिलं, अरे म्हटले हा भगवंताला 56 भोग लागतात, एवढे सुंदर पदार्थ या सर्वांनी आणले आणि माझी कडी कसा खाईल हा, नको म्हटले द्यायला. मग मधुमंगलानं काय केलं, ते गाडग स्वतः जवळ घेतलं, एकाच्या झाडाच्या खोडाच्या आड मधुमंगल गेला. म्हटले जाऊ दे आपणच पिऊन टाकू, नको भगवंताला द्यायला. आणि एक तर शिळी, म्हटले कसला हा भगवंत खातो. भगवंताने भाव जाणला. भगवंत त्या गोपाळांच्या मेळ्यातनं उठले आणि ज्या ठिकाणी मधुमंगल होता तिकडे भगवंत जाऊ लागले. तेवढ्यात मधुमंगलानं काय केलं, त्या गाडग्यातली असणारी कडी स्वतःच तो पिऊ लागला. मुखामध्ये कडी घेतली आणि असणारा मुखातला जो घोट आहे कढीचा तो गिळणार, तेवढ्यात भगवंत समोर आले. मग आता मधुमंगलाची पंचायत झाली. असणारा घोट
गिळताही येईना आणि बाहेरही टाकता येईना. तसेच ते दोन्ही गाल फुगलेले आणि तो कडीचा घोट तोंडामध्ये. भगवंतानं मधुमंगलाकडे पाहिलं आणि त्याचा जो असणारा भाव आहे, भगवंताला त्या कढीशी काही घेणं देणं नाही. महत्वाचा आहे भाव आणि भगवंताला लागतो भाव, त्याला लागते भक्ती. मग काही का असे ना, विदुरा घरच्या कन्या सुद्धा भगवंतानं प्राशन केल्या महाराज. आणि दुर्योधनाकडे मिष्टान्न बनवलेली होती 56 भोग, त्याचा त्याग केला का? त्या ठिकाणी भाव नव्हता, प्रेम नव्हतं, म्हणून भगवंत निघून गेले विदुराच्या घरी. इथंही ते झालं. भगवंतानं सांगितलं, मधुमंगला तुझ्या मुखामध्ये जी कढी आहे ना, ती कढी मला पाहिजे म्हटलं. मधुमंगलाच्या डोळ्यातनं पाणी आलं. भगवंता आता बोलता येईना, सांगता येईना काही. शेवटी भगवंतानं आग्रह केला, तोंड आ केलं भगवंतानं. सांगितलं, एक काम करा मधुमंगल, तुझ्या मुखातली कढी ना आता ती माझ्या मुखामध्ये टाक. मधुमंगलानं मुखातली असणाऱ्या कढीची पिचकारी सोडली आणि माझ्या भगवंतानं ती ग्रहण केली. अगदी आवडीनं ती कढी पिऊ लागला. माझा उच्छिष्ट ते खाय तयाची हात. 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 नाही कंटाळत धन्य भाग्य जाते गोकुळी धन्य भाग्य जाते गोकुळी धन्य भाग्य जाते गोकुळ धन्य भाग्य जाते गोकुळ. गोड प्रमाण दिलं महाराजांनी की असणार तो भगवंत भावाचा भुकेला आहे महाराज. विदुर महाराजांच्या पत्नीच्या हातनं माझ्या भगवंतानं केळीचे साल खाल्ली. काय अवस्था असेल महाराज. आणि याही ठिकाणी नामदेव महाराजांच्या पात्रातलं उष्ट खाऊ लागला भगवंत. अशा पद्धतीनं या संत महात्म्यांची असणारी तीर्थयात्रा पूर्णत्वास जाते. मावंद्याचं भोजन भगवंतानं स्वतः दिलं. तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि परत सर्व संत मंडळी, ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई परत आळंदीला आले. सर्व संत महात्मे आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर शालिवाहन शके 1218 साल उदयाला आलं. कार्तिक मास जवळ आला आणि असणारे हे सर्व संत मंडळी परत आळंदीवरनं कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई वारीसाठी आता पंढरपूरला निघाले. त्यांच्यासोबत अनेक संत महात्मे होते, वारकरी होते. भगवंताच्या नामाचा गजर करत नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देईल विसावारी. वारीला सर्व संत मंडळी निघाले. मुक्काम दर मुक्काम करत कार्तिक वारीसाठी सर्व संत मंडळी पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनाचा आनंद सर्व घेऊ लागले. नामदेव कीर्तनकारी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तनकारी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी
नाचावं भगवंतानं, एवढं नाचावं कमरेचा पितांबर गळाला. भानावर नाहीत भगवंत. कबीर महाराजांनी सावध केलं, देवा पितांबर सांभाळा जरा. आनंद विभोर नामदेव महाराजांचे कीर्तन सर्व संत मंडळी होत होते. आणि मग ज्ञानोबा वारी संपली. वारीचा असणारा आनंद सर्वांनी उपभोगला. ज्ञानोबा आता भगवंतासमोर जातात. भगवंताला सांगू लागले, माय बापा भगवंता, आता आमचा कार्यकाळ संपला. ज्यासाठी अवतार घेतला ते कार्य आमचं आता पूर्ण होत आलं. भगवंता, आता आम्हाला तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि तुमच्या चरणाजवळच समाधी घ्यावी असा मानस आहे. हे ऐकल्यानंतर भगवंताला सुद्धा घाम आला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तूच होशी, परी समाधी ही तूच पासी, घेईन मी देवा. ज्ञानोबारायांनी सांगितलं, माझी इच्छा आहे भगवंता की मला समाधी तुमच्या जवळ घ्यायची. भगवंत सांगू लागले, ज्ञानोबा अहो तुम्ही जर पंढरपूरला समाधी घेतली आम्हाला कोणी विचारेल का? मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हटले. ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि विठ्ठल नामे मुक्त पेठा. पांडुरंगानं सांगितलं, ज्ञानोबा तुमच्या चारही भावंडाची समाधीचे स्थान मी ठरवलेले आहेत म्हटले. कुणी कुठं समाधी घ्यावी मी ठरवून ठेवलंय. नामा पंढरी येनाथ, नामदेव महाराज पंढरपूरला समाधी घेतील. ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत. ज्ञानोबाराय तुम्ही अलंकापुरी म्हणजेच आळंदी या ठिकाणी समाधी घ्यावी. सोपान संवत्सरी मिळवत सोपान काकांनी सासवड या ठिकाणी समाधी घ्यावी. आणि निवृत्ती त्र्यंबक शिखरी, निवृत्ती दादांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घ्यावी. माझ्या मुक्ताईची समाधी नाही बरं. आणि चांगदेव महाराजांनी पुलतांबा या ठिकाणी समाधी घ्यावी. आणि मुक्ताई कोथळीला म्हणजेच महतनगरला. तशा त्या गुप्त झाल्या पण समाधी आहे त्यांची मुक्ताईची सुद्धा बरं. कार्तिकी झाली, द्वादशीचं पारणं झालं, चतुर्दशीचा दिवस तोही झाला, पौर्णिमेचा गोपाल काला झाला. आणि मग भगवंत सांगू लागले, सर्व संतांना भगवंत सांगतायत आता कोणीही घरी जायचं नाही. असंच आपण आळंदीला जायचंय, आळंदीला प्रस्थान करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबरायांना समाधी द्यायची. आणि मग पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधूच. आणि मग एक सगळे संत मंडळी पंढरपूरवरनं निघाले. सगळ्यांना समजलं की ज्ञानोबाराय आता समाधी घेणार आहे. ज्ञानोबाराय निवृत्ती दादांच्या समोर जातात. गुरुदेव, ज्या कार्यासाठी अवतार झाला ते कार्य आता आमचं पूर्ण झालं, मग आता कशासाठी थांबायचं? आणि शहाणे माणसं कार्य संपल्यानंतर थांबत नाही. कारण कुठे किती काळ थांबायचं याला सुद्धा मर्यादा असतात. आता 7 दिवस आम्ही तुमच्याकडे आलो, सर्व हे आमचे महाराज मंडळी. मग आता 7 दिवस कथा झाली, उद्या काला होणार. आणि मग काला झाल्यानंतर आम्ही थांबावं का? नाही. काला झाल्यानंतर हाला आणि परत जर बुवा आला तर मग का आला असंही तुम्ही म्हणाल ना. म्हणजे प्रत्येकाला मर्यादा ठरवून दिल्या, किती काळ थांबावं. पाहुणं म्हणून एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तिथंही किती काळ थांबावं याला महत्व असतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा कार्य संपलं, मग आता समाधी घेण्याचा मानस आहे.
निवृत्ती दादांनी ते ऐकलं, अंगावरती वीज कोसळल्यासारखं झालं. ज्ञाना, तू जाणार म्हटले, आमच्या अगोदर जाणार ज्ञाना? ज्ञानोबांनी सांगितलं, हो दादा, कारण जर तुमच्या नंतर आम्ही गेलो आणि तुम्ही आमच्या अगोदर गेलात, मग आम्हाला आधार कुणाचा? आम्ही कुणाच्या आधारानं जगायचं? म्हणून तुमच्या अगोदर आम्ही जाणार आहोत. आमच्या माता भगिनी सुद्धा त्यांची हीच इच्छा असते की सौभाग्याचं मरण यावं. का? कारण जर पती अगोदर गेले तर त्या स्त्रीला आधार राहत नाही जीवनामध्ये. कुणाच्या आधारानं तिनं जगायचं? म्हणून प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मग तेच ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा तुम्ही जर गेलात मग आम्हाला आधार कुणाचा? आम्ही कुणाच्या आधारानं जगायचं? म्हणून आम्ही तुमच्या अगोदर जाणार आहे. मुक्ताई माता, सोपान काका, अपार दुःख झालं महाराज. आणि म्हणून ही सर्व संत मंडळी, कारण भगवंताची आज्ञा आहे, आता कोणी घरी जायचं नाही म्हटले, सर्वांनी या ठिकाणावर निघायचं. आता सर्वांनी आळंदीला जायचं आणि माझ्या ज्ञानोबारायांना समाधी द्यायची. सर्व संत मंडळींनी मान्य केलं. पताका खांद्यावरती घेतल्या, मृदंग आणि टाळाचा निनाद आसमंतात घुमू लागला. वारकरी नाचत होते, भजन गात होते, मात्र डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू होते. आमचे ज्ञानोबाराय आता जाणार. हा असणारा ज्ञानाचा सागर, अनाथांची असणारी माय. आणि ज्ञानोबारायांना आठवून सर्व त्या ठिकाणी रडतही होते आणि नामस्मरणही करत होते. आणि ही सगळी संत मंडळी आता ज्ञानोबारायांचा जयघोष करत आळंदीच्या दिशेनं पंढरपूरवरनं निघाले महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
सोपान काका की, मुक्ताई माता की, ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई या सर्वांचा जय जयकार करत मुक्काम दर मुक्काम करत ही सर्व संत मंडळी, मग त्यामध्ये नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांचे असणारे 4 मुलं नारा, विठा, मादा, गोंदा हेही सोबत होते. संत श्री सावता महाराज, गोरोबा काका, सनकादिक मुनी, सर्व संत मंडळी प्रवास करत आळंदीच्या दिशेनं निघाले. नामस्मरण करत होते, नाचत होते, पण अंतकरण मात्र व्याकुळ झालं होतं माझ्या ज्ञानोबारायांसाठी. की असणारा हा ज्ञानाचा ठेवा चांगदेव महाराज बरोबर आहे. ज्ञानाचा असणारा हा ठेवा आता परत दिसणार नाही. आतापर्यंत अनेक अवतार झाले, पुढे होतील, पण ज्ञानोबारायांसारखे संत परत या भूतलावरती अवताराला येणार नाहीत. आणि हे आठवून मात्र सर्व संत महात्मे व्याकुळ होत होते. वारकरी चालले होते, उपवस्त्रानं आपले नेत्र पुसत होते, ज्ञानोबारायांचा जय जयकार करत होते. सर्व आळंदी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व संत आपल्या राहुट्या टाकून नित्यनेम त्या ठिकाणी पार पाडतायत. सनकादिक मुनींना त्या ठिकाणी भगवंतानं बोलावलं. अष्टमी पासून तर अमावस्येपर्यंत समाधी उत्सव प्रारंभ केला. कीर्तन पार पडले, सर्व इंद्रायणीच्या काठावरती आले. सौंदर्य वृक्षाच्या खाली सर्व संत महात्मे बसले. नामदेव महाराजांचे थोरले चिरंजीव नारा महाराज, विठा महाराज, मादा महाराज, गोंदा महाराज हे नामदेव महाराजांचे 4 चिरंजीव. त्यातले नारा महाराज वडिलांना विचारतात, म्हणजेच नामदेव महाराजांना, या आळंदीचं काय महात्म्य आहे, काय महत्व आहे, जरा आम्हाला सांगाल का? नामदेव महाराज सांगू लागले. म्हटले, ही अलंकापुरी कोणत्या युगात होती, इथं तीर्थ कोणता आहे, इथे क्षेत्रज्ञ कोण आहे, धर्म कोणता आहे, आळंदीला आल्यानंतर कोणता विधी पाळावा, याचं वर्णन करून सांगू लागले. हे क्षेत्र फक्त कलियुगातलं आहे असं मात्र नाही. कृतयुगापासून आळंदी क्षेत्र या ठिकाणी उदयाला आलं. कृतयुगात याला आनंदवन असं म्हटलं जातं. त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये या क्षेत्राला नाव होतं कापिल आणि वारुण अशी नावे होती. मात्र कलियुगामध्ये अलंकापुरी असं नाव या क्षेत्राला प्राप्त झालं. आणि अलंकापुरी नाव पडण्याचं कारण तरी काय, नामदेव महाराज सर्वांना वर्णन करून सांगतायत बरं सर्व संत मंडळींना. म्हटले, कुबेराला त्याच्या संपत्ती विषयी जरा भीती तयार झाली आणि मग ही असणारी संपत्ती कुठे ठेवावी, कारण या संपत्तीवर अनेकांचा डोळा होता, कुठेही सुरक्षित राहील. मग या कुबेरानं दंडकारण्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली. अनेक वर्ष तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले. वरदान मागा म्हटले. कुबेरानं वरदान मागितलं. म्हटले, माझं जे धन आहे ना हे सुरक्षित कसं राहील, मग यासाठी मला जागा पाहिजे आणि तिथं तुम्ही स्वतः स्वयंभू रूपानं सदैव वास्तव्यास असावं एवढीच इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी एक तीर्थही प्रवाहित व्हावं अशी इच्छा प्रकट केली. भगवान शिवजींनी आशीर्वाद दिला. म्हटले, कुबेर महाराज, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व होईल. माझी जिथं स्थापना तू केलीस ना तीच जागा उत्तम आहे. म्हटले, तुझी सर्व अलंकावती नगरी घेऊन इथे राहा म्हटले. म्हणून कुबेर सर्व संपत्ती घेऊन त्या ठिकाणी राहिला. म्हणून शास्त्रात आळंदीचे नाव अलंकावती असे आहे. आणि असणारं हे गुप्तधन या जागेवरती ठेवलं आहे.
आणि या शिवलिंगात मी सदैव असेल आणि तेच शिवपीठ म्हणजे सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे आज तेच हे ठिकाण. भगवान शिवजी सांगू लागले तिथे राहून मी भक्तांचा उद्धार करीन. आणि तुझी तिसरी मागणी आहे की तुझ्या नावानं या ठिकाणी तीर्थ प्रवाहित व्हावं म्हणून त्या ठिकाणी कुबेर गंगा नावाचं तीर्थ आहे. आजही ते आळंदीत आहे. आणि ही कुबेर गंगा पद्मावती कडून उगम पावते आणि सिद्ध बेटावरती इंद्रायणीला येऊन मिळते. आता हे आळंदीकर महाराज मंडळी यांना सर्वांना ते माहित आहे. इंद्रायणी आणि कुबेर गंगेचा संगम सिद्ध बेटावरती झालेला आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग आता हे संत मंडळी नामदेव महाराजांना विचारताय असणारी ही इंद्रायणी माता ही कशी प्रगट झाली त्याबद्दल जरा आम्हाला कथा सांगा. आणि मग कथा सांगू लागले. म्हटलं एकदा शिव पार्वती विमानातून जात असताना शिवजींनी विमान या क्षेत्रावरती उतरवलं आणि त्या भूमीवरती लोळण घेऊ लागले भगवान शिव. पार्वती मातेने विचारलं म्हटले असं का करता तुम्ही का लोळण घेताय खाली. भगवान शिवजींनी सांगितलं या भूमीमध्ये ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई अवताराला येणार आहेत आणि ते त्रैलोक्याचा उद्धार करतील अशी ही पवित्र भूमी आहे म्हणून मी लोटांगण घेतोय. आणि त्या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये भगवान शिव नृत्य करू लागले. ते पाहण्यासाठी सर्व देवलोक त्या ठिकाणी येतात. आणि नृत्य पाहत असताना इंद्राची असणारी वक्र नजर पार्वती मातेवर पडली. आणि इंद्रानं त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगितलं म्हटले पार्वती तू एवढी रूपवती आहेस आणि हे दिगंबर वेशधारी अमंगल वेशधारी या शंकराला तू काही शोभत नाही. म्हटले माझी पट्टाराणी हो तुला स्वर्गाचे पद देतो. पार्वती माता क्रोधायमान झाल्या आणि बोलू लागल्या इंद्रा श्री जीवनाच्या पातिव्रत्याची तुला किंमत नाही. म्हटले जा म्हटले तू मृत्यू लोका श्री होऊन पडशील. आणि तोच इंद्र श्री होऊन पडला म्हणजे इंद्रायणी झाला. तो इंद्रापासून निर्माण झाली म्हणून इंद्रायणी. बरं इंद्र या शापातून मुक्त व्हावा म्हणून सिद्धेश्वराची त्या ठिकाणी स्थापना केली. शिव प्रसन्न झाले आणि इंद्रानं सांगितलं यातून माझी मुक्तता कधी होईल. आणि मग भगवान शिव सांगतात की असणारे चारही भावंड तुझ्यामध्ये जेव्हा स्नान करतील त्यांचे पदस्पर्श तुला होईल ना तेव्हा तुझी मुक्तता होईल. तू परस्वर्गाला जाशील. आणि म्हणून इंद्र त्या ठिकाणी इंद्रायणीच्या रूपाने हजारो वर्ष वाट पाहत होता. आणि जेव्हा ही चारही भावंड अवताराला आली ना त्यांच्याच पदस्पर्शानं इंद्रायणीला स्पर्श झाला तेव्हा इंद्र त्यातून मुक्त झाला महाराज. म्हणून इंद्रायणी त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि मग हे सर्व तीर्थ सामान्य नाहीत. लक्षावधी वर्षापासून अलंकापुरी येथे नांदत आहे. या ठिकाणी कोटी याग कोटी यज्ञ झालेले आहेत अशी ही पावन भूमी आहे. आणि हे सर्व संत महात्मे श्रवण करून त्या अलंकापुरीचा जे जयकार करतात. अष्टमी पार पडली. नवमीला गजर होऊ लागला कथा होऊ लागल्या. दशमीला प्रदक्षिणा झाली. अनेक देवता त्यासाठी असणारा हा समाधी उत्सव आपल्या नेत्रानं पाहावा म्हणून त्या ठिकाणी आलेल्या होत्या. इंद्र चंद्र देव येती ब्रह्मादिक घेती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरीची. आळंदीवरनं आता विमानांनी दाटी केली. सर्व देवांची विमाने आकाशामध्ये दाटी करू लागले. संत ऋषी अंबिरश राजा सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. मग आता एकादशीचा दिवस उजडला. आणि मग समाधीचं जे स्थान आहे तर ते 3.5 पावलांचं आहे. आणि हे समाधीचं स्थान जर कोणी तयार केलं असेल तर ते नामदेव महाराजांचे असणारे पुत्र त्यांनी समाधीचं स्थान तयार केलं 3.5 पावलांचं. समाधीचा असणारा ती जी वेळ आहे तो जो मुहूर्त आहे
मग तो आता जवळ येऊ लागला. आणि इकडे पंढरपूर मध्ये भगवंतानं रुक्मिणीला सांगितलं, म्हटले रुक्मिणी, माझा असणारे लढीवाळ भक्त ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही रुक्मिणी. ज्ञानोबाराय म्हणजे माझा आत्मा आहे. आणि माझे ज्ञानोबाराय समाधिस्थ होणार आहेत. आणि म्हणून ज्ञानोबांना समाधी देण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. रुक्मिणीनं सांगितलं, तुम्ही एकटे जाऊ नका, मीही तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून पंढरपूरवरनं स्वतः भगवंत आळंदीच्या दिशेनं निघाले. असणारा तो परमात्मा, जगाचा चालक मालक विटेवरनं खाली उतरला आणि भगवंत आळंदीच्या दिशेनं येऊ लागले. अहो, आतापर्यंत ज्ञानोबाराय भगवंताचं भजन करत होते आणि आता माझे भगवंत ज्ञानोबारायांचा जय जयकार करीत, ज्ञानोबारायांचं नामस्मरण करीत आळंदीच्या दिशेनं भगवंत निघाले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली 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 माऊली तुकाराम, संत श्री ज्ञानेश्वर महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवान आळंदीला आलेला आहे. आणि मग आता त्रयोदशीला ज्ञानोबारायांना समाधी देण्याचं ठरलं. रुक्मिणी मातेनं सुंदर असा स्वयंपाक केला. विश्वकर्मा यांना बोलावलं, सांगितलं ज्ञानोबांच्या समाधीसाठी स्वतंत्र असं नगर तयार करा. आळंदीमध्ये उत्तर दिशेला स्वतंत्र असं नगराची रचना केली विश्वकर्मा भगवंतानं. दिव्य वन, दिव्य वल्ली, दिव्य सुमने, कस्तुरी, चिंतामणी, खान, चाफ्याचे झाड, शेवंती, वटमोगरा अशी फुलं त्या ठिकाणी आणली. खजूर, फणस, करदळी आणि पाणी शांत त्या ठिकाणी वाहू लागले. भुंगे गुंजारव करतायत. भगवंता सोबत आलेले सर्व संत विनेचा प्रहारा करू लागले. पक्षी झाडावरती वेदाची चर्चा करू लागले. द्वादशीला रुक्मिणी मातेने सुंदर असा स्वयंपाक केला. उद्धवानं पंतरवाळा टाकल्या. अक्रूर महाराज आले, सर्वांना आमंत्रण दिली, मुगाचं वरण केलं. आणि म्हणून आजही समाधी प्रसंगाला मुगाच्या वरणाचा नैवेद्य आजही ज्ञानोबारायांना दाखवला जातो. सुंदर असा तांदळाचा भात आहे, त्यावर स्वर्गातील कामधेनूचे दुधाचे तूप आहे. वेगवेगळ्या भाज्या तयार केल्या. भगवंतानं परवानगी दिली, सर्व भोजन करत आहेत.
सर्व संत भोजन करतायत, मात्र बाजूला नामदेव महाराज उभे. ते मात्र भोजन करत नव्हते. त्यांच्या नेत्रात अखंड अश्रूच्या धारा चालू आहे. ज्ञानोबांचा होणारा विरह तो सोहळा पाहून नामदेव महाराजांचा कंठ दाटून येत होता. रुक्मिणी मातेनं सांगितलं, भगवंता नामदेव महाराजांना जवळ घ्या, त्यांना जीव घाला. भगवंत स्वतः नामदेव महाराजांकडे जातात. भगवंताने नामदेवाला मांडीवरती घेतलं, जवळ घेतलं आणि स्वतःच्या हातानं भगवंतानं 4 घास नामदेव महाराजांना जीव घातले. नंतर त्रयोदशी गुणे विडे सर्वांना दिले आणि भगवंताने द्वादशीचा उत्सवही तो पार पडला. आणि आता त्रयोदशीचा दिवस उजाडला. स्वतः इंद्र त्या ठिकाणी आलेले आहेत. हरी कीर्तन नामस्मरणाचा पाऊस पडू लागला. सर्व संत वारकरी आनंद विभोर होऊन नाचू लागले. गणेश सरस्वती राग आळवू लागले. रंभा उर्वशी त्या ठिकाणी नृत्य करू लागल्या. इंद्र पखवाज वाजवू लागले. सर्व नामाचा गजर मात्र आता थांबला. सर्व शांत झालं. जय जयकार होऊ लागला. आणि हा गजर ऐकून पाताळातले शेष नारायण सुद्धा दचकले. ऐकून विष्णू कीर्तन तयाचे आले पैशूरण. उच्चारिता रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला. शेष नारायण सुद्धा 1000 मुखानं ज्ञानोबारायांची स्तुती करू लागले. आता मात्र भगवंतानं ज्ञानोबारायांना समाधी देण्याचं नक्की केलं. भगवंत स्वतः समाधी देण्यासाठी आले आणि आता भगवंतच रडू लागले. भगवंत दुःख करतात आणि म्हणून रुक्मिणी माता जवळ येतात आणि भगवंताला रुक्मिणी माता सांगतात, भगवंता अहो जर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, ज्ञानोबारायांचा जर एवढा विरह होतो ना, मग कशाला समाधी देतात ज्ञानोबांना? राहू द्या की चिरंजीव म्हणून त्यांना. भगवंतानं सांगितलं, म्हटले नाही रुक्मिणी, ज्ञानोबारायांचा संकल्प आहे, त्यांना आता माझ्या स्वरूपामध्ये विलीन व्हायचंय. संजीवन समाधी ज्ञानोबाराय घेणार आहे. तुला काय वाटतं? समाधी घेणार म्हणजे ज्ञानोबाराय चैतन्याच्या रूपाने आळंदीतच राहणार आहे, कारण ती संजीवन समाधी आहे. आणि मग समाधी देण्याचं नक्की झालं. ज्ञानोबाराय आता समाधी ज्या ठिकाणी ते जे विवर होतं त्या दिशेनं ज्ञानोबाराय निघाले. निवृत्ती दादाच्या समोर ज्ञानोबाराय जातात. आणि मग निवृत्ती दादाच्या समोर गेल्यावर ज्ञानदेवानं निवृत्ती दादांना नमस्कार केला. दादा, तुमच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं आमचं जीवन सफल झालं. जे कार्य करण्यासाठी या भूतलावरती अवतार घेतला ते कार्य दादा आता आमचं पूर्ण झालं. मग आता आम्हाला परवानगी द्या. निवृत्ती दादांनी ज्ञान दादाला आपल्या हृदयाला लावलं. ज्ञाना, आम्हाला सोडून जाणार ज्ञाना तू? आमच्या अगोदर तुम्ही जाणार. ज्ञानोबांनी सांगितलं, असणारा हा भक्तीचा जो यज्ञ आहे तो तुमच्याच कृपेनं सिद्धीच गेला. आता आम्हाला परवानगी द्या. मुखावरनं हात फिरवला निवृत्ती दादांनी. डोळ्यात अश्रूच्या धारा चालू आहेत आणि निवृत्ती दादा बोलतायत, ज्ञाना, आयुष्यामध्ये कधी आमची अवज्ञा केली नाहीस रे. गुरु शिष्याचं असणारं नातं शेवटापर्यंत नेलंस. आणि मस्तकावरती निवृत्ती दादानं हात ठेवला. सुखी व्हा म्हटले. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमची कीर्ती राहील ज्ञानदादा. गुरु कृपा झाली, कृतार्थ झाले ज्ञानोबाराय. तेवढ्यात
मुक्ताई पळत आल्या. ज्ञानोबारायांच्या कमरेला मिठी मारली. दादा दादा, आता भाऊबीजीला मी कोणाला ओवाळू? आजपर्यंत आई वडील सोडून गेले आणि आता तुम्हीही जाता दादा. मग आता आमचा सांभाळ कोण करणार? आई वडिलांनंतर तुम्हीच आमच्या माई बाप झाला. हंबरडा फोडला मुक्ताईनं. ज्ञानोबारायांनी उठवलं मुक्ताईला. मुक्ता उठ. अगं, मृत्यू आणि जन्माचा असणारा हा खेळ चालूच असतो. ज्ञानियांनी त्यांची खंत करायची नसते. मुक्ताईच्या मस्तकावरना हात फिरवला. ज्ञानदादांना डोळे पुसले. मुक्ता, दुःख करूच नकोस. आणि या जीवनाच्या अखेरची जर कोण असेल तर तूच आहे म्हटले मुक्ती. काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात सोपान काका पळत आले. सोपान काकांनी ज्ञानरायाला त्या ठिकाणी ज्ञानोबांचे पाय पकडले, चरण धरले. ज्ञानदादा, आम्हाला सोडून जाणार तुम्ही? आणि मग आता तुम्ही गेल्यानंतर आमचा सांभाळ कुणी करावा? आजपर्यंत दादा तुम्ही आमचे आई बाप झाला. माय बाप सोडून गेले नाही तेवढं दुःख ज्यावेळी झालं नव्हतं ना, तेवढं दुःख आज या भावंडांना होतंय. माऊली जात असताना सर्व हंबरडा फोडतायत. ज्या पद्धतीनं वासरू गाईकडे पाहून हंबरताना त्याच पद्धतीनं ही तीनही भावंड ज्ञानोबारायांकडे धावू लागली. आणि आता मात्र नामदेव महाराजांनी सर्वांची समजूत घातली. ज्ञानोबारायांना आता समाधी देण्यासाठी एक हात माझ्या पांडुरंगानं त्या ठिकाणी धरला. प्रत्यक्ष परमात्मा समाधी देण्यासाठी आलेले आहे. आणि एक हात माझ्या ज्ञानोबारायांचा निवृत्ती दादांना धरला. आणि प्रत्यक्ष भगवंत म्हणजे एका बाजूला भगवंत आहे आणि एका बाजूनी गुरु महाराज आहे. ज्ञानोबारायांना समाधी देण्यासाठी निवृत्ती दादा आणि प्रत्यक्ष भगवंत घेऊन निघालेत महाराज. देव निवृत्ती धरिले दोन्ही. देव निवृत्ती धरिले दोन्ही. जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. देव निवृत्ती धरिले दोन्ही. देव निवृत्ती दाही दिशा धुंद उदयास्तावी. दाही दिशा उदयास्तावी. तैसेची गगन कालवने. तैसेची गगन कालवने. देव निवृत्ती धरिले दोन्ही. देव निवृत्ती धरिले दोन्ही.
दादांनी एक हात धरला. प्रत्यक्ष भगवंत समाधी देण्यासाठी आलेले आहे. जगाचा परमात्मा आहे. ज्यानं जगाचे अश्रू पोसावे, जगाचं दुःख कमी करावं, तोच परमात्मा आज ज्ञानोबारायांच्या विरहानं रडतोय. काय अलौकिक सामर्थ्य, काय अलौकिक भक्ती असेल माझ्या ज्ञानोबारायांची, की भगवंतानं भक्तासाठी रडावं. जेव्हा ज्ञानोबाराय समाधीच्या दिशेनं जाऊ लागले, एकांत झाला महाराज. असणारे सर्व संत मंडळी धरणीवरती लुळू लागले. ज्ञानोबारायांच्या विरहामध्ये एकांत होऊ लागला. असा भक्त परत होणे नाही. अनेक अवतार झाले, पुढेही होतील, पण ज्ञानोबारायांसारखा संत परत होणे नाही. फक्त 22 वर्षाचा विषय महाराज. तसं ज्ञानेश्वरी आणि सर्व ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी ठरवलं होतं 16व्या वर्षी समाधी घ्यायची. पण 3 भावांनी 2-2 वर्ष मागून घेतले, म्हणून ज्ञानोबाराय परत 6 वर्ष राहिले. नाही तर 16व्या वर्षी समाधी ज्ञानोबाराय घेणार होते. सोपान काकांनी 2 वर्ष मागून घेतले, मुक्ताईनं 2 वर्ष मागून घेतले, निवृत्ती दादांनी 2 वर्ष मागून घेतले. त्यांच्यासाठी माझे ज्ञानोबाराय 6 वर्ष परत राहिले. 22 वर्ष पूर्ण झाले. आता समाधी घेण्यासाठी निघाले. वारकरी एकांत करू लागले, व्याकुळ झाले. ज्या पद्धतीनं मासा पाण्यामधनं बाहेर काढावा आणि जगण्यासाठी जो जशी तडफड करतो, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळ, त्या पद्धतीने हे संत महात्मे व्याकुळ होऊ लागले. आता आमच्या असणारी ज्ञानोबाराय आम्हाला परत दिसणार नाही. आणि त्या दुःखानं, त्या विरहानं सर्व संत मंडळी व्याकुळ झाले. ज्ञानोबाराय मात्र उन्मनी अवस्था माझ्या ज्ञानोबारायांना प्राप्त झाली. त्यांचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. त्यांना दिव्य प्रकाश दिसत होता आणि त्या दिशेनं ज्ञानोबाराय अगदी शांतपणे एक एक पाऊल टाकत समाधीच्या दिशेनं चालू लागले. विवराची असणारी जी शिळा आहे, ती शिळा बाजूला केलेली होती. भगवंत आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबारायांना समाधीच्या जवळ आणलं. विवराची शिळा बाजूला केलेली होती. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना आता समाधीमध्ये म्हणजे त्या विवरामध्ये आसनावरती परमात्म्यानं आणि निवृत्ती दादानं आणून बसवलं. जाऊनिया ज्ञानदेव बैसले आसनावरी, पावनिया ज्ञानदेव बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी देवी, पुढे ज्ञानेश्वरी देवी, देव निवृत्तीयाने भरिले दोन्ही ज्ञानेश्वर महाराज आसनावरती जाऊन बसले. समोर त्यांच्या ज्ञानेश्वरी ठेवली. त्यांच्या आवडीचा असणारा ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय तो उघडून ठेवला. ज्ञानोबांनी भगवंताला हात जोडले, विनंती केली,
ये अलंका पुरुषी स्थापावे कोटी तीर्थासी, जो जो भक्त येईल स्नानासी तो वैकुंठासी आणावा. ज्ञानोबारायांनी हात जोडले भगवंताला, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आताही ज्ञानोबारायांची मागणी तीच आहे की भगवंता पोरई नगरीमध्ये कोटी तीर्थ या इंद्रायणी मध्ये यावेत. जो जो भक्त या ठिकाणी येईल स्नानासाठी त्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी, हीच मागणी ज्ञानोबारायांनी केली. भगवंत त्या ठिकाणी बोलू लागले, धन्य आहात तुम्ही आणि तुमची वैखरी. 22 वर्षामध्ये जगाचा उद्धार केला, धन्य आहात ज्ञानोबा तुम्ही. ज्ञानोबा माझे थोर भक्त आजपर्यंत बरेचसे झाले, पुढे होतील, पण तुमच्यासारखा भक्त राज पुन्हा होणे नाही, मी आशीर्वाद देतो ज्ञानोबा. आळंदीमध्ये कोटी तीर्थ राहतील, सर्व नद्या या ठिकाणी गुप्त रूपाने इंद्रायणीमध्ये वाहतील. आणि शेवटी ज्ञानोबरायांनी 3 वेळा कर कमळ जोडली आणि ब्रह्मबोधाने नेत्र झाकून घेतले. निवृत्तीनाथांनी भगवंताला बाहेर घेतले. आल्यानंतर शिळा लावली ज्ञानोबारायांनी, आणि शिळा लावल्यानंतर आता निवृत्ती दादा व्याकुळ झाले, दुःख करू लागले, धरणीवरती अंग टाकू लागले. आणि ही अवस्था माझ्या मुक्ताई मातेला पाहावी ना. मुक्ताई माता समोर येतात आणि आल्यानंतर नामदेवाला विनंती करतात, नामदेव महाराज, अहो माझा ज्ञान दादा मला दाखवा, माझा ज्ञान दादा मला दाखवा. नामदेव महाराजांनी मुक्ताईला जवळ घेतलं. मुक्ताईची समजूत घालताय, पण स्वतःची समजूत कोण घालणार. नामदेव महाराज सांगू लागले, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. जोपर्यंत ज्ञानोबाराय समाधी विवरामध्ये गेलेले नव्हते तोपर्यंत निवृत्ती दादानं दुःख नाही केलं, पण जेव्हा समाधीस्थ माझे ज्ञानोबाराय झाले ना, आता निवृत्ती दादा दुःख करू लागले. निवृत्ती दादाला धरा असं कोणीतरी मोठ्यानं ओरडू लागलं. निवृत्ती दादानं शिळा लावली आणि त्यावरती नंदी ठेवला. कुबेरानं आपलं धन त्या ठिकाणी ठेवलं नंदीच्या खाली, आणि त्या नंदीच्या खाली आमचं परमार्थाचं धन आजही त्या ठिकाणी येते, म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांना समाधीस्थ केलं. अपार दुःख त्या ठिकाणी वारकऱ्यांना होत होतं. सर्व इंद्रायणीला येतात, सर्वांनी अचमन केली. आणि त्रयोदशीला नामदेव महाराजांना कीर्तन मात्र करता येईना. कीर्तन करायला सांगितलं, नामदेव महाराजांना नाही कीर्तन करता आलं. मग ते कीर्तन कान्होबा पाठकांनी केलं आणि पुढे नियम तो असाच चालू झाला. कान्होबा पाठकांचे जे वंशज आहे ते आजही द्वादशीला कीर्तनाचा मान त्यांना आहे. आणि मग मात्र त्रयोदशीला नामदेव महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन झालं. चतुर्दशी उजेडली, सर्वांनी स्नान केलं, समाधीला सर्वांनी पुष्प अर्पण केले, कीर्तन झाली, प्रदक्षिणा झाली, आणि अमावस्येला गोपाल काला झाला. ज्ञानोबारायांची समाधी आता पूर्ण झाली. त्यानंतर सोपान काकांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवड या ठिकाणी समाधी घेतली. अचानक त्या ठिकाणी वारा वाहू लागला, ढगांचा विजांचा कडकडाट कानावरती येऊ लागला. भयानक असा वारा वाहतोय, विजा चमकताय, धुळीचे लोट आसमंतामध्ये येऊ लागले. वारकरी त्या ठिकाणी नाचतायत, ज्ञानोबारायांचा गजर करतायत, विजांचा कडकडाट होतोय. निवृत्तीनाथांना मुक्ताई दिसेना. तेवढ्यात निवृत्ती दादांनी सांगितलं, मुक्ताला सांभाळा, मुक्ताला सांभाळा. आणि तेवढ्यात आकाशातनं विजेचा एक लोट आणि त्या विजेनं आपल्या 4ही हातानं मुक्ताई माताला उचललं. मुक्ताई माता त्याच ठिकाणी गुप्त झाल्या. असणाऱ्या मुक्ताई माता आकाशामध्ये अदृश्य झाल्या. विजेनं आपल्या 4 हातांना मुक्ताईला उचलून नेलं.
आता राहिले ते एकटे निवृत्ती दादा वारकऱ्यांना सांगू लागले, सर्वांनी आता मागे फिरा, आता आमच्या मागे कोणी येऊ नका, आम्ही चाललो, आम्ही निघालो. तीनही भावंडांना समाधी दिल्यानंतर निवृत्ती दादा आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले. त्र्यंबकेश्वरला निवृत्ती दादा येतात आणि त्या ठिकाणी माझ्या निवृत्ती दादांनी समाधी घेतली. भगवंत आता नामदेव महाराजांना सांगतात, म्हटले चला आता पंढरपूरला परत आपल्याला जायचंय, पण नामदेव महाराज मात्र आळंदीवरनं निघेनात. नामा म्हणे ज्ञानदेवाचे मज दर्शन न होईल साचे, तरीच रंगोनी विनाचे कीर्तनी. आग्रह केला नामदेव महाराज. नामदेव महाराज सांगतात, मला ज्ञानोबारायांचं दर्शन झाल्याशिवाय मी पंढरपूरला परत येणार नाही. भगवंत म्हणतात, मी आणि ज्ञानोबा वेगळा नाही नामदेवा. रुक्मिणी मातेनं सुद्धा ज्ञानोबांना परत पाहण्याची इच्छा प्रगट केली. मग भगवंताने गरुडाला पाठवलं, पुंडलिकाला बरोबर घेतलं. पुंडलिक पुढे गरुड, मागे पांढरे शुभ्र विमान, त्यात ज्ञानोबा बसलेले. आणि परत 10-15 दिवसांनी ज्ञानोबाराय परत आले. नामदेवांची भेट झाली. रुक्मिणी मातेनं ज्ञानोबारायांना आपल्या लेकराप्रमाणे जवळ घेतलं. परत एकदा ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना दर्शन दिलं. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी घेतली आणि मग त्यानंतर दर्शन झालं. नामदेव महाराज, भगवंत रुक्मिणी आई साहेब परत पंढरपूर या ठिकाणी आले. सर्व संत मंडळी आपल्या आपल्या स्थानावरती निघून गेले आणि ज्ञानोबारायांचा हा संजीवन समाधी सोहळा आळंदी या ठिकाणी पार पडला. आपणही सर्व श्रोते मंडळींनी ज्ञानोबारायांचं असणार हे पावन पवित्र जीवन चरित्र 7 दिवस या ठिकाणी श्रवण केलं. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला. संतांचं वर्णन करणं आपल्या वाणीला ते शक्य नाही, पण संत महात्म्यांनी जे वर्णन करून ठेवलं त्याचंच वर्णन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. निळोबारायांची गाथा असेल, संत कवी महिपती महाराज त्यांनी जे ज्ञानोबारायांचं वर्णन करून ठेवलं, नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये जे जे वर्णन आलं त्याचं सर्वांचं एकत्रित संकलन करून ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व श्रोते मंडळी, भक्त मंडळींनी असणारी ही कथा पावन करून घेतली. एक चित्तानं आपणही ती कथा श्रवण केली. आपणालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची मला संधी मिळाली तर ते असणारे माऊली नगर येथील आपले माऊली तरुण मंडळ आणि यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. सप्ताह कमिटीतील सर्व सदस्य, आपण सर्व माऊली नगर येथील ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली, म्हणून कोटी कोटी धन्यवाद मी आपल्या सर्वांना देतो. रोज आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहिलात. तुम्ही माता भगिनी असाल, पुरुष मंडळी, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या 7 दिवसामध्ये बोलत असताना माझ्या वाणीतनं काही चुकीचा शब्द गेला असेल, त्यानं जर कुणाचं अंत करून दुखावलं असेल तर त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. आणि व्यासपीठावरनं अनेक संत मंडळी असतील, वक्ते असतील, कधी कधी थोडंसं कटू बोलत असतात. मग त्यामध्ये तुमचा अंतकरण दुखवणं किंवा तुम्हाला काही त्रास होणं हा येतो आमचा नसतो. येतो एवढाच असतो की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं,
सद्गुण आपल्या जीवनामध्ये यावे, दुर्गुणांचा नाश व्हावा, एवढाच उद्देश असतो महाराज. कुणाला असं वैयक्तिक टार्गेट करून वगैरे बोलल्या जात नाही. आणि म्हणून जर माळ घातली नसेल, आतापर्यंत आयुष्य खाण्यापिण्यामध्ये गेलं असेल, तुकाराम महाराज सांगतात की नाही, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका एक सांगू मायबाप, येणारा क्षण कसा येईल सांगता येत नाही, क्षणाचाही आपला भरवसा नाही. म्हणून राहिलेलं आयुष्य तरी आता प्रभू शरण व्हावं, या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र व्हावं. अव गेल्यानंतर लोक मुखामध्ये तुळशीचा पाला घालतात की नाही, पण त्यानं काहीही उपयोग होत नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. जे काय करायचं असेल ते जिवंतपणे करायचं असतं. मेल्यावर या देहावरती किती जरी उपचार केले तर त्याचा काही फायदा नाही. म्हणून जिवंतपणेच आपल्या शरीरावरती तुळशी पत्र वाहावं. आजपर्यंत आपलं जे खाऊ नये ते खाण्यात जीवन गेलं असेल, जे पिऊ नये ते पिण्यात जर जीवन गेलं असेल, त्याचा पश्चाताप किंवा त्याचा विचार आता करत बसू नका. यापुढे तरी आपलं जीवन सद्गुणांनी कसं भरेल, सदाचारानं आपलं जीवन कसं व्यतीत होईल, यासाठी प्रयत्न करावा. आणि नवे नवे त्यासाठीचे कीर्तन सप्ते असतील, कथा असतील, प्रवचन, कशासाठी? त्याच्यासाठीच आहे ना महाराज, की आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं. म्हणून या कथेसाठी सुंदर अशी ज्यांनी साथ दिली संगीताची, ते असणारे आमचे हरिभक्तीपरायण. वा, नवीन कीबोर्ड प्लेअर मिळाले आम्हाला आता. हा, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज तापकिरे असतील. त्यानंतर गायनाचार्य हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज गीते. त्यानंतर आमचे माऊली महाराज, नंतर आकाश महाराज अनाप, आपल्याच परिसरातले आहेत, आपल्याच गावातले आहेत. त्यानंतर आमचे अनिल महाराज. आज कथेसाठी सुंदर अशी ज्यांनी मृदंगाची साथ दिली, वेसगाव या ठिकाणाहून आलेले आमचे हरिभक्तीपरायण शुभम महाराज, शुभम महाराज गायकवाड, त्यांनाही धन्यवाद देतो. आपले तबला विशारद हरिभक्तीपरायण अक्षय महाराज जुंद्रे, सुंदर अशी तबल्याची साथ दिली, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांनी अन्नदान केलं असेल 7 दिवस त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम बद्दल एकदा, साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी एकदा जरा टाळ्या वाजवा. खूप गोड अशी सिस्टीम दिली त्यांनी बरं, कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही. नाहीतर कधी कधी 4थ्या 5व्या दिवशी घसा बसतो. हा, सिस्टीम खराब असेल तर होतं ना महाराज, पण आजपर्यंत आमचा आवाज अगदी व्यवस्थित आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो.